स्ट्रायकर बॅट्समन प्रदीप. प्रदीप आपल्या संघासाठी काय करतोय ते पाहायचंय. कोणाची प्रवेश फी बाकी असेल त्याने लवकरात लवकर जमा करायची आहे. पार्थसाठी पुढील चेंडू आणि पार्थने टोलवलेला चेंडू लेगच्या दिशेने आणि आज काय बघतो मी चौका खणखणीत डीजे बाबू. पार्थसाठी पुढील चेंडू आणि रिव्हर्स मारण्याच्या दिशेने काहीतरी गडबडलेलं आहे. सरळ बॅटने तू सुंदर खेळतोय तर काही गरज नाही आहे रिव्हर्स फटका मारायची. सर्वचा पुढील चेंडू प्रदीपसाठी आणि प्रदीप काय करतोय ते बघूया. आणि प्रदीपने मोठा फटका मारण्याच्या गतीने चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलेला आहे. निर्धाव चेंडू आणि मला वाटतं सगळे प्रदीप असेच करतात, मारण्याच्या दिशेमध्ये कॅच देतात नाहीतर षटकार, बस बाकी काही नाही. सौरभचा पुढील चेंडू प्रदीप साठी आणि सरळ बॅटने आलेला आहे चेंडू आणि काय बघतोय एक चेंडू आणि 4 धावा आलेले आहेत. सुंदर अशी बॅटिंग करतोय तो प्रदीप. वैयक्तिक 10 धावांवरती फलंदाजी करतोय प्रदीप. पार्थला तर अजून काही स्ट्राईकच मिळाले नाहीये. काय सामन्यामध्ये व्यत्यय आलेला आहे. लवकरात लवकर सामना चालू करायचा. आपल्याला अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत. सौरभ पुढील चेंडू. सौरभ आपल्या टीम साठी काय करतोय बघायचं आहे आणि मला वाटतं हा चौकार जाणार आणि तो चौकार गेलेला आहे. ओव्हरची समाप्ती. ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची वाढती धावसंख्या 14 धावा. हॅलो, गोलंदाजी मार्फत दुसरा गोलंदाज आपण पाहतोय संघाकडून.
रोहित सलामीची जोडी अजून मैदानात आपण पाहतोय. रोहित गोलंदाजी मार्कवर. क्षेत्रक्षण थोडासा बदल केलाय. क्षेत्रक्षण आपण पाहतोय. सुंदर चेंडूला दिशा दिली. क्षेत्रक्षण त्या ठिकाणी आहे. एक धावा कंप्लीट केली. सुंदर क्षेत्रक्षण आपण पाहिलं आणि एकाच रूपांतर 2 मध्ये केलं. दोन्ही धावसंख्येमध्ये नक्कीच उंचावेल. एकंदरीत धावसंख्या धाव पोचतायत. 16 धावा. मात्र सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. एक धावा नक्कीच कंप्लीट केली. सलामीची जोडी अजूनपर्यंत मैदानात आहे. दुसऱ्या षटक प्रगतीवरती धाव संख्या 17 धावांवरपर्यंत पोहोचतीये. गोलंदाजी मार्कवर रोहित. दुसरा हाताळण्यासाठी यॉर्कर लेवलचा चेंडू होता. उडवून दिला. क्षेत्ररक्षक खूप लांबून चेंडू होती. सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतो. संकेत होता त्या ठिकाणी. एक धावा कंप्लीट. 2 धावा कंप्लीट आणि तिसरी धावा सुद्धा कंप्लीट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. आपण पाहिलं तर अफलातून क्षेत्ररक्षण केलं होतं आपल्या संघासाठी. महत्वपूर्ण 1 रन मात्र नक्कीच वाचवलंय. कारण पाहिलं तर मागचा आउटफिट खूप फास्ट आहे. खूप लांबून चेंडूवरती आला होता. बराचसा एरिया कव्हर केला आणि एक महत्वपूर्ण धाव आपल्या संघासाठी वाचवली. सुंदर चेंडू. बॅट पुन्हा एकदा काढा घेतली. आउटफील्ड माग मात्र खूप फास्ट आहे. चेंडू चाललाय सरळ गळगळा. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चेंडूचा संपर्क नाही. चेंडू चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. येतोय चौकार. होणारा सामना असेल नवयुग क्रिकेट संघ गोविंद शेतवाडी पांगारी वर्सेस स्टार बॉईज उर्फी बोरीचा कोंड. पहिला कॉल असेल. या सामन्याच्या मध्यंतरानंतर लगेचच नाणेफेकीसाठी यायचंय. दोन्ही संघांना पहिला कॉल असेल. आता मात्र सुंदर चेंडू ठेवला. वाईट यॉर्करचा प्रयास न समजलेला चेंडू जाऊन विसावला. बिंदू चेंडूची पुन्हा एकदा सांगता झाली. चाल नंबर 9 चे सन्माननीय सभासद अनिजी टेमकर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला विनंती करतो की आपण मांडव दाखल व्हायचंय. आपण या ठिकाणी आलात. या स्पर्धेसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलं त्याबद्दल आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. आपण मांडव कक्षामध्ये दाखल व्हायचंय. एकंदरीत 2 षटकांसंबंधित धाव संख्या 26. साई प्रतिष्ठान बैरवली वर्सेस चंडिकाई 11 खांडोत्री. प्रथम नाणेफेक जिंकून साई प्रतिष्ठान संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारला आमंत्रित केलं होतं. चंडिकाई 11 खांडोत्री संघाला बॅटिंगसाठी 2 षटकाची एकंदरीत समाप्ती झाली आणि धावा स्कोरबोर्ड वरती लागल्या आहेत 26. 13च्या सरासरीने धावा या ठिकाणी बनवल्या गेल्यात. शेवटचे 7 चेंडूचे असतील. पाहूया 7 चेंडूपैकी धावा येतात. सुंदर चेंडू यार्कर लेवलचा चेंडूला दिशा दिली. क्षेत्ररक्षक संकेत त्या ठिकाणी लांबून पण थोडस 4 क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. संकेत याचं एकाच रूपांतर 2 मध्ये मात्र नक्कीच केलं आणि 2 धावसंख्या मात्र नक्कीच उंचावेल. 2 धावसंख्या उंचावतीये. 28 धावा. गोलंदाजी मार्क आता मात्र खराब चेंडू. वाईट यॉर्करचा प्रयास होताना समजला. चेंडू जाऊन विसावला. वाईटच्या रूपाने आमंत्रित नक्कीच 1 ने भर घालेल हर्षल.
हर्षद. सुंदर चेंडू पुन्हा एकदा उडवला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी एक धावा कंप्लीट केली. काहीसा गचाळ थ्रो आपण पाहिला. रूपांतर 2 मध्ये केलं. नक्कीच 2 धाव संख्या मात्र उंचावत आहेत. स्टार बॉयज उर्फी बोरीचा कोण पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, परंतु 2 क्षेत्ररक्षकांना चक्का देऊन चेंडू चाललाय स्टेडियम मध्ये. सीमारेषा पार येतोय चौकार. स्टार बॉयज उर्फी कोण संघाचा कर्णधार या सर नाणेफेकीचा कौल केला जाईल. नवयुग क्रिकेट संघ पांगरी गोळशेतवाडी वर्सेस स्टार बॉयज उर्फी बोरीचा कोण यांच्यामध्ये पुढची लढत होईल. वाईटवाडी मध्ये हा सामना रंगेल. दोन चेंडू अजून सुद्धा शेष असतील मित्रांनो. फॅन असावा तर विराट कोहली सारखा. पुन्हा एकदा यॉर्कर लेवलचा चेंडू आणि चेंडू चाललाय सरळ सीमारेषे पार येतोय खणखणीत षटकार. धाव संख्या 45 धावांपर्यंत मजल मारली. अजूनपर्यंत एक चेंडू शेष आहे. फॅन असावं विराट कोहलीचा. त्याचं नाव आहे हर्षद, परंतु जर्सीवरती विराट नाव त्याने कोरलंय. आता मात्र पुन्हा एकदा षटकार आहे की चौकार आहे, पंचांचा इशारा काय तो पाहूया. षटकार आहे का तिकडे 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 प्लेयर आहे बघा, हात वरती करतोय. षटकार षटकार. धावसंख्या 6 धावसंख्या पोहोचतीये 51 धावा जिंकण्यासाठी 52 धावांची गरज. सन्माननीय अनिलजी टेमकर यांना विनंती करतो की आपण आता होणाऱ्या नाणेफेकीचा कौल करायचंय. नवयुग क्रिकेट संघ पंगरी गोळशेतवाडी आणि स्टार बॉयज उर्फी बोरीचा कोण झाला का. नवयुग क्रिकेट संघाचा कर्णधार प्रदीप आणि स्टार बॉयज क्रिकेट संघाचा कर्णधार चला. सुशांत आणि प्रदीप यांच्यामध्ये ही लढत लढेल. स्टार बॉयज उर्फी बोरीचा कोण. मी अनिलजी टेमकर मोहनजी बागणे यांना विनंती करतो की आपण नाणेफेक कौल करून घ्या प्लीज. चला चला लगेच चला प्लेयर. 11 वाजायला आले. चेंडू द्या चेंडू. नवीन चेंडू द्या. या ठिकाणी
या ठिकाणी नवयुग क्रिकेट संघ बांगरी गोंशले आणि प्रताप क्षेत्ररक्षण स्वीकारले, आमंत्रित केले स्टार बॉयज उर्फी बोरीचा कोट संघाला बॅटिंग साठी. चला बॅट्समन, चला बॅट्समन साई प्रदेश बॅट्समन चला. पंचाने विनंती, क्षेत्ररक्षण लावत चला लगेचच. नितीनजी आपली शिट्टी कुठे आहे? शिट्टी घेऊन येत जाऊ ड्रायव्हरचे मैदानात. चला थोडं फीडअप घ्यायचंय, पास घ्या थोडं, चला लगेचच बॅट्समन. एकंदरीत धाव बनवायचे आहेत. 52 धावा आणि गोलंदाज मार्कवर पहिला गोलंदाज येतोय चंडिका 11 खांडोत्री संघाकडून. पार्थ गोलंदाजी मार्कवर पहिला गोलंदाज खांडोत्री चंडिका 11 खांडोत्री संघाकडून पार्थ. हॅलो 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 हॅलो. साईनगरी चाल नंबर 8-9 चे सर्व सभासद विनंती असेल सर्वांनी आता बाउंड्री लाईन मध्ये जायचे, कोणी एका ठिकाणी बसायचं नाहीये. बॉल जे जातात ते लवकर लवकर आणून द्यायचे, कारण ऊन नंतर वाढणार आहे, त्यामुळे सर्वांनी सहकार्य करायचंय. सर्वांनी बाउंड्री लाईन मध्ये जायचंय, सर्वांनी एका ठिकाणी बसायचं नाहीये, सर्वांना रोटेट करायचं, एका ठिकाणी एकाला बसून ठेवायचं नाही उन्हामध्ये. मुलांना विनंती असेल आपण सावळीमध्ये बसायचं एका ठिकाणी. पहिल्या चेंडूवरती आबिजाला पाठवून दिलं सरळ सीमारेषे बाहेर. पहिल्या चेंडूवरती येतोय खणखणीत षटकार डीजे. नाहीये, चेंडू चाललाय वन बम सीमारेषेपर्यंत. क्षेत्ररक्षक खूप लांबून चेंडूवरती आला, तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट केल्या. दोन धावा कंप्लीट केल्या. एकंदरीत 2 धावसंख्या मात्राने विंचवतीये, धावसंख्या पोहोचतीये 8 धावांवरती. 52 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना मात्र बॅट्समनने इरादे स्पष्ट केले, आम्ही आता थांबायला आलो नाहीये. षटकार चौकारांची आत्मशबाजी करते. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला होता. माझ्या बरोबर जोडले गेलेत राहुल मांजरेकर, त्यांचा सुद्धा आवाज आपण लवकरच ऐकू. पहिलं गेलं तर या स्पर्धेची जबाबदारी आपल्या खांद्यावरती आहे. कालपासून खूप मेहनत घेतली आहे. पुढे येऊन पंच करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी रनआउटचा खतरा. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. ज्यांच्या नावातच भगवान आहे असे सन्माननीय भगवानजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, कारण आपल्यामुळेच आम्हाला हा मैदानावरती खेळता येत आहे. हा सुंदरसा मैदान आपल्यासाठी उपलब्ध करून देतात असे सन्माननीय भगवानजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपल्याला विनंती करतो की आपण स्टेज वरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. टाळ्यांच्या गजरात मित्रांनो स्वागत करा भगवानजी पाटील यांचं. खूप खूप धन्यवाद. आपण या स्पर्धेसाठी उपस्थित राहिला. आपल्याला विनंती करतो की आपण मानव कक्षामध्ये दाखल व्हायचं प्लीज. त्याचप्रमाणे राधाकृष्ण क्रिकेट संघाचे सन्माननीय सर्वेसर्वा योगेश शिगवण या ठिकाणी उपस्थित आहेत. आपले सुद्धा खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद. बॅटने कडा घेतली
क्षेत्ररक्षक चेंडू खाली, आता मात्र जल निसटला, इथे जीवदान मिळतोय परंतु रनआउटचा खतरा होऊ शकतो का? एकचं रूपांतर दोन मध्ये मात्र नक्कीच झालं. मित्रांनो, एक चुकी एकदा करावी, वारंवार नाही. सुंदरसं सोडण्याचा गोळ आला होता परंतु पकडता आला नाहीये. कॅचचं गणित सांगतं मित्रांनो, जर का तुम्ही जेव्हा प्रयत्न तुमचा यशस्वी ठरतो, कॅच तुमची पकडली जाते, तेव्हा बॅट्समनला तंबूचा रस्ता मिळतो. इथे सोप्पा झेल मात्र कठीण करून बसला. झेल निसटला, जीवदान मिळाला बॅट्समनला. त्याचा पुरेपूर फायदा उचलण्यासाठी आता मात्र बॅट्समन सज्ज. मात्र आडव्या बॅटने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चेंडू चाललाय, वन बॉल सीमारेषा बाहेर. पुन्हा एकदा येतोय खडखडी येत चौकार डीजे. केला पाहिला गेला तर क्षेत्ररक्षक बदल केला होता. पुन्हा एकदा चाललाय सीमारेषेपर्यंत. क्षेत्ररक्षक खूप लांबून चेंडूवरती. चेंडू चाललाय, वन बम्स टू बम्स करकळत सीमारेषा बाहेर. पुन्हा एकदा येतोय खडखडीत चौकार. एकंदरीत पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी संपलंय आणि धावा खर्च केला 19 धावा. करायच्या होत्या, सुंदर रणनीती आखायची होती. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये सुंदरशी फटकेबाजी केली. या ठिकाणी दोन चान्स सुद्धा मिळाले. उंच उडलेल्या चेंडू खाली क्षेत्ररक्षक सुद्धा होते परंतु झेल निसटले. मित्रांनो, जेव्हा झेल निसटतो तेव्हा बॅट्समनला फायदा मिळतो. पाहिला गेला तर इथे बॅट्समनला खूप सुंदरशी जोखीम उठवावी लागेल, कारण 19 धावा आतापर्यंत स्कोअरबोर्ड वरती लावल्यात. एकंदरीत 52 धावांचा पाठलाग करताना सुंदरशी रणनीती आखतात बॅट्समन, सुंदरशी बल्लेबाजी करतात. मित्रांनो, रतन टाटा यांनी सांगितलेलं एक सुंदरसं वाक्य, सोबत कितीही लोक असू द्यात, शेवटी संघर्ष हा स्वतःलाच करावा लागतो. म्हणून अडचणीत आधार शोधू नका, स्वतःलाच भक्कम बनवा. गोलंदाज मार्फत नवा गोलंदाज दुसरं षटक हाताळण्यासाठी येत प्रदीप. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक खूप लांब आहे, खूप लांबून एरिया कव्हर केला. तोपर्यंत मात्र एक धावा कंप्लीट केली आणि एका धावावरती समाधान वाटतं. छोटा प्लेअर त्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. खूप लांबून आला, खरोखरच अफलातून क्षेत्ररक्षण आपण त्याचं पाहिलं डीप मध्ये त्या ठिकाणी आहे. गोलंदाजी मार्कवर प्रदीप आपण पाहतोय आणि सलामीची जोडी भैरवली संघाकडून अजूनपर्यंत क्रीजवरती. एकंदरीत धाव्या स्कोअरबोर्डवरती लागल्या. आतापर्यंत 20 दुसरं षटक प्रगतीवरती असताना या ठिकाणी सन्मान्य संजयजी राजूले उपस्थित आपल्याला विनंती करतो की आपण स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. संजयजी राजूले. पुन्हा एकदा यॉर्कर लेवलचा चेंडू पाहूया. बॅटने कडा घेतली, अपील करतात त्या ठिकाणी परंतु पंच फेटाळून लावतायत. सुंदर चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता आली. या ठिकाणी या चेंडूवरती मात्र निर्धाव चेंडू आला. अफलातून गोलंदाजी म्हणावे लागेल प्रदीप यांची. पुन्हा एकदा यॉर्कर लेवलचा प्रयास, वाईड यॉर्करचा प्रयास. एक धावा कंप्लीट केली, दुसरी धावा घेईल का? रनआउटचा त्या ठिकाणी खतरा होऊ शकतो, कारण रनआउटची विकेट द्यायची नाही, कुठली जोखीम आखत नाहीये बॅट्समन. पाहिला गेला तर बॅटने सुंदरशी रणनीती आखतायत. बॅटने जोपर्यंत चौकार षटकार येतात तोपर्यंत रनआउटची विकेट मात्र देत नाहीये. जास्त मित्रांनो, क्रिकेट माइंड बाद बॅटिंग या ठिकाणी आपण पाहतोय भैरवली संघाकडून. मात्र खराब. पंचांचे दोन्ही हात समांतर म्हणजे नक्कीच धावा असेल. वाईटच्या रूपाने अवांतर. पंच आपण पाहतोय नितीन पोसरेकर आणि मनोज मांजरेकर. बऱ्याच सामन्यांचा अनुभव आहे. आपण पाहतो नितीन पोसरेकरांना प्रत्येक वेळी एक बिली बाउंडिंग म्हणून मनोरंजन सुद्धा सुंदर छान करतात. आपण पुढे त्यांना नक्कीच पाहू. पंचांचा इशारा. पुन्हा एकदा दोन्ही हात समांतर. बॅक टू बॅक दुसरा वाईड येतोय.
पाहायला गेला तर 52 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना आतापर्यंत मजल मारली. 23 धावांपर्यंत दुसऱ्या षटक प्रगतीवरती आहे. सुंदर चेंडू यॉर्कर लेवलचा चेंडूला दिशा दिली. डिप क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. थोडंसं मिसफील्ड झालं. एक धावा कंप्लीट केली आणि दुसरी धावा सुद्धा कंप्लीट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. अफलातून फलंदाजीचा नजारा पेश करतात. एकंदरीत धाव संख्या पोहोचतीये 25 धावा जिंकण्यासाठी 53 धावांचं लक्ष असताना दुसरं षटक प्रगती पथावरती असतं. अजून 2 चेंडू शेष असतील. पाहायला गेला तर याच षटकामध्ये तुम्हाला धावा कव्हर कराव्या लागतील. मात्र कार्पेट लेवल डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहिलं आणि रनआउटचा खतरा होऊ शकतो का. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट केल्या आणि एकंदरीत 2 धावाच्या मदतीने धाव संख्या होतीये 27 धावा. सुंदर चेंडू आता मात्र स्लोअर वन ठेवलं. फसवलं कारण पाहायला गेला तर बॅट्समनची बॅटचा रनरच सांगते. थोडस फसवलं. स्लोअर वन चेंडू ठेवला. बिंदू चेंडूची पुन्हा एकदा सांगता आली. एकंदरीत 2 षटकांचा खेळ समोर म्हणजे 12 चेंडू मध्ये धावा खर्च केल्या आतापर्यंत 27. 6 चेंडू शिल्लक असतील. 6 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 25 धावा. 7 चेंडू आणि 25 धावांचं गणित. ज्याच्या नंतरचा होणारा सामना आपण पाहू. नवयुग क्रिकेट संघ गोविंद शेतवाडी पांगारी वर्सेस स्टार बॉयज उर्फी बोरीचा कोंड यांच्यामध्ये ही वाडीटवाडीमध्ये लढत रंगेल. चला गोलंदाजी मार्कवर शेवटचा गोलंदाज जितू. जितेश स्ट्राईकला सलामीची जोडी अजूनपर्यंत मैदानात आहे. 6 चेंडू 25 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार. 1 धावा कंप्लीट. दुसरी धावा सुद्धा कंप्लीट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. आता 4 चेंडू 23 धावा. चंडिकाई खांडोत्री होते साई प्रतिष्ठान बैरेवली चालू असलेला सामना आपण हा पाहतोय. आता मात्र खरा आप चेंडू वाईडच्या रूपाने आव्हान नक्कीच 1 ने भर घालेल. पुन्हा एकदा समीकरण 5 चेंडू आणि 22 धावांची गरज. एकदा ऑफ साइडला वाईड, एकदा लेग साइडला वाईड. वाईडच्या रूपाने आव्हान तास नक्कीच भर घालेल. कारण पाहिलं गेलं तर अजूनपर्यंत सलामीची जोडी मैदानात आहे. जर का जिंकायचं असेल चौकार षटकारांची आत्मशिवाजी करावी लागेल. बॅट निकाडा घेते. या ठिकाणी मात्र रन घेता येत नाहीये. सुंदरसा कमबॅक गोलंदाज म्हणावं लागेल. 4 चेंडू शिल्लक ना. 4 चेंडू 21. एक वाईड आला ना. सुंदर चेंडू आता मात्र सुंदरसा कलेक्ट झाला आणि पाठवून दिला सर डीप मध्ये. सीमारेषे बाहेर येतोय. ऑन साइडला खणखणीत षटकार. लॉंगॉनला पाठवून दिलं सीमारेषे बाहेर. सुंदरसा कनेक्ट षटकारांसाठी. 6 आणि धाव संख्या मात्र नक्कीच उंचावली. एकंदरीत धाव संख्या पोहोचतीये 37 धावांवरती.
3 चेंडू 15 धावांची गरज. आता मात्र सुंदर चेंडू ठेवला ऑफ साइडला बाहेर ठेवलेला चेंडू. बॅट्समन मात्र लेग साइड साठी तयार होता. ओळखले होते गोलंदाजाने. सुंदर चेंडूचा नजारा पेश केला. 2 चेंडू 15 धावांची गरज. पुन्हा एकदा सुंदर चेंडू वाईड यॉर्करचा प्रयास. आता मात्र माइंडबाज गोलंदाजी थोडीशी कामाला आली आणि ते सामना मात्र एक हाती चंडिका आई 11 खंडोत्री संघाच्या बाजूने निकाल लागेल का. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. सुंदर चेंडू आणि तेवढीशी सुंदरसा फटका. परंतु हा फटका आणि फक्त षटकारानेच राहिलं मागे. या ठिकाणी पाहिलं गेलं तर चंडिकाई 11 खांडोत्री संघ हा पुढच्या फेरीसाठी दाखल होणारा संघ राहिला. सामना निसटला. साई प्रतिष्ठान भैरवली संघ 52 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना मात्र थोडीशी दमछाक झाली आणि चंडिकाई खंडोत्री संघाने हा सामना मात्र जिंकलाय. याच्यानंतरचा